नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज प्रकट दिन पारायणाचा 7वा दिवस आहे. तर 7व्या दिवशी स्वामींनी खूप छान छान प्रचिती मला दिली आणि खूप छान अनुभव देखील मला या दिवशी आले. तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. तसेच या दिवसभराची जी काही सेवेची रुटीन आहे तर ती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तर मागच्या ज्या डेली रुटीनच्या व्हिडिओंना तुम्ही भरभरून जे प्रतिसाद दिलेले आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर स्वामी प्रकट दिन पारायणामध्ये स्वामी आपल्याला भरभरून प्रचिती आणि अनुभव तर देतच असतात. तर त्यामुळे मी सांगत असते की पारायण जे आहे प्रकट दिनाची तर ते कधीच चुकवू नका. आपण जर सेवा केली स्वामींची तरच आपल्याला प्रचिती आणि अनुभव येणार. जर सेवा केलीच नाही तर आपल्याला कसे काय स्वामींचे अनुभव येणार. तर आज होता शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीचा वार आणि घरातील मंगल कलश जो आहे तो देखील मला त्याची देखील पूजा करायची होती. तर पूजेला बसण्याआधी मी काहीतरी घेऊनच पूजेसाठी बसते. मी कॉफी घेतली होती आणि वाचना अगोदर मी ती स्वामींना अर्पण केली. स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही कॉफी पिऊन घ्या. तोपर्यंत मी मंगल कलश भरून घेतला. देवघरामध्ये मंगल कलश असणे हे खूप शुभ असतं. तुमच्या घरामध्ये जर मंगल कलश तुम्ही स्थापन केला नसेल तर आजपासूनच तुम्ही मंगल कलश घरामध्ये स्थापन करा. मंगल कलश घरामध्ये स्थापन केल्याने आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ते मंगल कलशातील पाणी शोषून घेत असतं. त्यामुळे मंगल कलश आपल्या घरामध्ये जर तुम्ही स्थापन केला तर खूप शुभ घडतं. प्रत्येक पूजेच्या वेळी आपण मंगल कलश स्थापन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. तर मंगल कलश आपण घरामध्ये नक्की स्थापन करा. देवघरामध्ये जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की स्थापन करा. तर मंगल कलश स्थापन करण्यासाठी सगळ्यात चांगला नारळ असतो जो आपल्या ओटीमध्ये येतो. ओटीत जो नारळ येतो तो तुम्ही मंगल कलशासाठी वापरू शकता. मंगल कलश भरण्यासाठी सर्वात आधी शुद्ध पाणी घ्या. त्यामध्ये हळदी, कुंकू, थोडेसे अक्षदा आणि फूल, एक सुपारी आणि एक नाणं हे घालून त्यामध्ये मग नारळ आपल्याला वरती ठेवायचा. जर खाऊची पाने असतील तर ते तुम्ही लावू शकता. आंब्याची पाने असतील तर ते देखील तुम्ही कलशाला लावू शकता. जर काहीच नसेल तर असंच तुम्ही नारळ ठेवा. असलंच पाहिजे असं नाही, पण मंगल कलश भरणं घरात हे खूप महत्त्वाचं आहे. आता प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी अशा पद्धतीने आपण मंगल कलश भरायचा असतो किंवा रोज देखील तुम्ही त्यातलं पाणी बदलू शकता. प्रत्येक अमावस्याला, पौर्णिमेला देखील आपण मंगल कलशातील जे काही पाणी आहे ते बाहेर विसर्जित करायचं आणि मग मंगल कलशामध्ये दुसरं नवीन पाणी घालायचं. मंगल कलशातील जे पाणी असतं ते बरेच जण काय करतात, तुळशीला घालतात. तर ते पाणी अजिबात तुळशीला घालायचं नाही. इतर झाडांना आपण ते पाणी घालू शकतो पण तुळशीला पाणी घालायचं नाही. तर मंगल कलश घरामध्ये स्थापन केल्याने घरामध्ये एक सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि मंगल कलश घरामध्ये स्थापन करणे हे खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे देवघराच्या उत्तर दिशेला तुम्ही मंगल कलश स्थापन करा. तर मंगल कलश भरून मी माळ जप केली आणि मग परत मी वाचनासाठी बसले. माळ जप तुम्ही आधीही करू शकता किंवा वाचन झाल्यानंतरही करू शकता. तर वाचन करत असताना अचानक स्वामींनी एक लीला केली. ती काय केली असेल लीला स्वामींनी, तर सगळ्यांना जो प्रसाद रूपी स्वामी संकेत देतात तो संकेत मला आज स्वामींनी दिलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्येही तुम्ही बघितलेला आहे की अशाच प्रकारे स्वामींनी मला एक संकेत दिलेला होता. पारायणाच्या पहिल्याच दिवशी तो संकेत स्वामींनी मला दिला होता. तोच संकेत आज परत आणि स्वामींनी मला दिलेला आहे. जेव्हा अशा प्रकारचे संकेत स्वामी देतात ना तर खूप मनाला आनंद होतो आणि खूप छान वाटतं. असं वाटतं की स्वामी आपल्या पाठीशी आहे, स्वामी सगळी सेवा आपली बघत आहेत असं वाटतं. जी मूर्ती मी स्वामींची अक्कलकोटवरून आणलेली होती तर त्या मूर्तीला मी फुलं ठेवली होती. तर त्या अक्कलकोटच्या मूर्तीच्या जवळची फुले प्रसादरूपी स्वामींनी मला आज दिली होती. तर खूप छान वाटलं, मनाला खूप प्रसन्न वाटलं आणि अशा पद्धतीचे जेव्हा संकेत मिळतात ना तर खूप स्वामींची सेवा करू वाटते. आणखीन तासनतास स्वामींच्या समोर बसावं असं वाटतं. तर खूप छान पद्धतीने स्वामींनी संकेत दिला आहे. तर तुम्हालाही अशा प्रकारचे संकेत स्वामी पारायणामध्ये देत आहेत का? देत असतील तर नक्की कमेंट करा. खूप ताई अशा गोड गोड कमेंट करतात की आम्हाला स्वामींनी स्वप्नात दर्शन दिलं, स्वामींनी आम्हाला फुले देऊन आशीर्वाद दिला. तर त्यांचे कमेंट वाचून खूप छान वाटतं आणि सगळे स्वामींची सेवा करतायत, स्वामींच्या पारायणामध्ये सगळे व्यस्त आहेत. तर हे ऐकून ना, त्यांचे अनुभव ऐकून खूप छान वाटतं. तर तुमचे कमेंट नक्की तुम्ही शेअर करत चला. माळ जप आणि वाचन झाल्यानंतर मी मातेच्या मूर्तीवर आणि श्रीयंत्रावर अभिषेक केला. आता श्रीयंत्र तर प्रत्येक घरामध्ये असतंच. तर प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी आपण त्या श्रीयंत्रावर अभिषेक करायचा असतो. फक्त पाण्याने करा किंवा दुधाने करा किंवा पंचामृताने करा. अभिषेक करत असताना आपण श्रीसुक्ताने अभिषेक करायचा असतो. म्हणजेच श्रीसुक्त म्हणत म्हणत आपण अभिषेक करायचा असतो किंवा तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि अभिषेक करा. जर तुम्हाला दोन्ही पण जमत नसेल तर तुम्ही काय करा, मातेचा एखादा मंत्र म्हणा, महालक्ष्मी मातेचा एखादा मंत्र म्हणा आणि त्या मंत्राने मातेचा अभिषेक करा. तर अशा पद्धतीने श्रीयंत्रावर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी तर आठवड्यातून एकदा का होईना श्रीयंत्रावर तुम्ही अभिषेक करत चला.
शुक्रवारी आपण घरामध्ये संध्याकाळी कुंकुमार्चन करायचं असतं. तर कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं हे मी व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत. तसेच प्रत्येक शुक्रवारी आपण लाईव्हमध्ये देखील ही सेवा करत असतो. लाईव्हमध्ये प्रत्येक शुक्रवारी घरामध्ये कुंकुमार्चन केल्याने तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहे तर त्या आर्थिक समस्यामधून तुमची सुटका होते. घरामध्ये पैशाची अडचण असेल, घरामध्ये जर तुमचा पैसा येतो पण घरामध्ये टिकत नाही किंवा कर्जबाजारी आहात किंवा पैसे कुठेतरी अडकलेले आहेत, तर या सगळ्या समस्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. काही आठवड्यामध्येच तुम्हाला या सेवेची प्रचिती यायला लागेल. हजारो भक्तांनी ही सेवा केलेली आहे आणि त्यांना प्रचिती आलेली देखील आहे. तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि सामूहिक पद्धतीने जी आपण सेवा करतो तर त्याचे फळ आपल्याला द्विगुणित मिळत असतात. तर लाईव्हमध्ये आपण शुक्रवारी ही सेवा घेतो. तुम्हालाही जर लाईव्ह सेवेमध्ये ॲड व्हायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनच्या बटनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला लाईव्हमध्ये जॉईन करता येईल. तर अशा पद्धतीने मातेच्या मूर्तीला आणि श्रीयंत्राला खूप छान पद्धतीने मी सजवलं होतं. म्हणजे मला तर वाटतं मी खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे. आता जशी मातेची इच्छा, तिला जसं सजवायचं होतं, सजवून माझ्याकडून घ्यायचं होतं, तशा पद्धतीने ते रूप घेतलेलं आहे आणि ती सेवेसाठी सजलेली आहे. आणि मातेच्या या सेवेसाठी तुपाचा देखील दिवा घरामध्ये लावला पाहिजे. तर तुपाचा देखील दिवा मी घरामध्ये लावला. त्याचबरोबर कुंचम देखील घरामध्ये भरलं होतं. कुंचमची सेवा देखील खूप प्रभावी आहे. प्रत्येक आपल्या आर्थिक अडचणीसाठी कुंचमची सेवा देखील खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. बऱ्याच भक्तांना याचा देखील अनुभव आलेला आहे. तर प्रत्येक पौर्णिमेला देखील कुंचमची सेवा केली जाते. कुंचम कशा पद्धतीने भरायचा, कुंचम सेवा कशा पद्धतीने करायची, याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. तर संध्याकाळची माझी सगळी सेवा करून झाली होती. स्वामींची आरती करून झाली होती. घरामध्ये धूप दाखवला, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मी गेले स्वामींच्या दर्शनाला. तर गुरुवारी मला स्वामींच्या दर्शनासाठी जायचं होतं, पण म्हणतात ना, जेव्हा स्वामींचं बोलावणं येतं तेव्हाच आपण जाऊ शकतो त्यांच्या दरबारामध्ये. तर शुक्रवारी मला स्वामींचं बोलावणं आलं. शुक्रवारी मी स्वामींच्या मंदिरामध्ये गेले. तर खूप छान मूर्ती आहे स्वामींची मूर्ती समोर आणि दत्त महाराजांची मूर्ती पाठीमागे आणि पाठीमागे मोठंच्या मोठं औदुंबराचं झाड. तर खूप प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये. कृष्णा नदी किनारी हे मंदिर आहे. कृष्णामाई घाट अशा पद्धतीने या मंदिराला सांगितलं जातं. तर खूप छान वाटतं तिथं, खूप प्रसन्न वाटतं. थोडा वेळ मी तिथे बसले आणि स्वामींचं नामस्मरण केलं. स्वामी प्रकट दिन येत आहे, स्वामींचं पारायण सुरू आहे, तर थोडीफार खरेदी मी स्वामींसाठी केली. घरामध्ये लोबान, धूप, गोमूत्र, तसेच तुपाचे जे दिवे असतात ते आणि हे छोटे छोटे असे शेणकूट गोमातेचे, तर ते देखील मी घेतलेले आहेत. ऊद घरामध्ये घालणं हे मला खूप आवडतं, त्यामुळे ऊद घरात असूनही मी आणि परत घेतलं. भीमसेनी कापूर घेतला आणि ओलं धूप देखील घेतलं. ते नॅचरल आहे म्हटले, त्यामुळे मी ते आणि घेतलं. तर अशा पद्धतीने स्वामींच्या पारायणासाठी देखील खरेदी झाली. आणि त्याचबरोबर प्रकट दिन येत आहे, तर स्वामींना घालण्यासाठी मी एक हार घेतलेला आहे, मोत्यांचा हार. तर अशी छोटीशी खरेदी मी स्वामींसाठी आणि स्वामींच्या पारायणासाठी केलेली आहे. तर अशा पद्धतीने माझा पारायणाचा 7वा दिवस गेला. स्वामींनी प्रचिती देखील दिली आणि स्वामींचं दर्शन देखील झालं. तर खूप छान दिवस गेला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हालाही काही स्वामींचे अनुभव पारायणामध्ये येत असतील तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा. श्री स्वामी समर्थ.